नवरात्रीच्या काळात एक रहस्यमय कथा घडली जी सर्वांना चकित करणारी आहे। एका शांत गावात नवरात्रीच्या उत्सवाची तयारी सुरू होती। गावकऱ्यांनी देवीची मूर्ती सजवली आणि पूजा करण्याची तयारी केली। पण गावात एक अंधुक भूतकाळ होता। गावाच्या बाहेरच्या जंगलात एक प्राचीन देवीची मूर्ती होती जी दिवसभर भक्तांकडून पूजा केली जात नव्हती। लोक म्हणायचे की ती देवी रागात आहे आणि तिचा आवाहन केल्यास ती अनिष्ट शक्तींचा भस्मासूर बनते। त्यानंतर गावातील एक धाडसी युवक आर्यन त्याच्या मित्रांसोबत त्या जंगलात देवीच्या मूर्तीकडे जाण्याचा निर्णय घेतो। त्याला खात्री होती की देवीला पूजा करून ती प्रसन्न होईल। त्याने मित्रांना समजावलं, आपण नवरात्रीत देवीला आमंत्रित करणार आहोत, ती नक्कीच आमची मदत करेल।